शिक्षण समिती वर्ग राजश्री शेरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आपण उमेदवार दिला नाही त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याच्यावर आता थोड्या वेळाने स्थायी समितीत देखील बिनविरोध निवडणूक पार पडणार आहे. काय सांगाल? ते मुळामध्ये ज्या पद्धतीने या महानगरपालिकेत म्हणा, जे आता अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर आम्ही आमचा जर अध्यक्ष दिला असता तर संख्येचे जे नेहमीचं चालू आहे गणित 1-2 यांनी जर संख्या कमी आहे तर उद्धवजींचं म्हणणं होतं की आपण पराजय सुद्धा जसा जय दिल खुलास मानतो, तर तो जो काही काठावर झालेला जो पराजय तो पण आपण दिल खुलास मानूया. आणि ज्यांना आता मुंबईकरांनी त्यांच्या लेखी की आम्ही 83 ते 89 करून आणले, म्हणजे खूप माइंडेड भाजपाला मिळालं असं त्यांना जे वाटतंय, ते जर या पक्षामध्ये ज्या पद्धतीने 22 नंतर जी घडामोड घडली ते सुद्धा बाळासाहेबांचं धनुष्यबाण, ज्या धनुष्यबाणाला ज्याला वारंवार आम्ही म्हणतोय की कोर्ट टाइमपास करत करत मिळालेलं आहे, पण ते शिवसेना म्हणूनच मांडलं. त्यामुळे मुंबईकरांनी बाळासाहेबांना आणि कधी धुतकारलं नाही, हे सरळ सरळ स्पष्ट आहे. काँग्रेस ज्या पद्धतीने लढली, उलट मोठ्या प्रमाणात त्यांना अपयश आले आणि सगळेच मिळून सगळ्यांना वाटत इतके मिळावी इतके मिळावी, पण नाही झालं. जे ज्यांना आता अध्यक्ष करतायत त्यांना दिलखुलास सपोर्ट करणं म्हणजे दिलं आम्ही, झालंय. आम्ही नाही दिले अध्यक्ष म्हणजे उमेदवार नाही केलं. मला वाटतं राजसाहेबांचं आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटणं आणि त्यांचं दोघांकडनं कुठल्या कामासाठी भेट झाली आपल्याला कळली नाहीये. एका भेटीवर आपण तर्कवितर्क करणं तर आत्ताच्या घडीला ते रॉंग होईल. कारण का मग लगेच काल आदित्यांबरोबर पण राजसाहेब होते. त्यामुळे काही गोष्टी पक्षप्रमुखांच्या ज्या असतात सगळ्यात अगदी आम्ही नेते असलो उपनेते असलो सगळं असलो सगळंच आमच्या कुठल्या पक्षात, भाजपच्या पण पक्षात तसंच आहे. जे वरिष्ठ नेते घेतात ते नंतर तिकडे कळवलं जातं. आम्ही आत्ता त्याच्यावर बोलणं घाई एकदम लगेच प्रतिक्रिया देणं चुकीचं होतं. नारळी गिरवा मध्येच अंतर्गत वाद आहे तो पाहायला मिळतो. संदीप देशपांडे यांची पोस्ट आहे, ती सर्व बोलते की त्यांनी म्हटलंय की कोणत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधी स्वीकृतीची अपेक्षा बाळगली नाही. मुळात उद्धवजी आणि राजसाहेब हे दोन्ही पक्ष प्रमुख आहेत. एकाच घरातले 2 पक्ष प्रमुख आहेत. काल आदित्यांबरोबर राजसाहेब होते. त्यामुळे त्या गोष्टीमध्ये नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मलाही नाही. मग त्यावर भाष्य करणं मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं. आणि अजून त्यांची दोघांची वेगळी हे असू शकते, त्या भाषाला मी काही म्हणणार नाही. पण मनसेचे 6 नगरसेवक आलेत, आपला आकडा मोठा आहे, आपल्याकडे इच्छुक उमेदवार देखील अनेक होते, तर अशेष तुम्हाला वाटतं का की त्यांना स्वीकृत नगरसेवक देणं हे योग्य राहील? नाही, योग्य अयोग्य हे पक्षप्रमुख ठरवतात. आम्हाला जेव्हा सांगतात याची जबाबदारी घ्या तर आम्ही येतो आणि त्या पद्धतीने काम करतो. उद्धवजींकडे जाऊन किंवा आदित्याला विचारला, आदित्य तर या प्रोसेसमध्ये जरा कमी असतात, पण सगळा निर्णय उद्धवजी घेतात. आणि मला वाटतं जे घडलंय आता, काल तर राजसाहेब होते आदित्यांबरोबर, आणि त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्याने काही नाही बोलतो. ताई, एकनाथ जेवणार ते आपल्या शिवसैनिक त्यासोबत ऋतू तावडे या देखील काँग्रेसचे, तर नेमकं काय म्हणायचं?
मी काय म्हणण्यापेक्षा दिसतंय की भाजपमध्ये खूप हे वाढत चालली. त्यांना पण वाटतंय की काल परवा आलेल्यांना पंतप्रधानांना भेटायला देतात, काल परवा आलेल्यांना सगळं मिळतं. मग नक्की कुठला दर्जा किंवा कुठलं म्हणजे कामाचं हे इथे वापरलं जात आहे. बिचारे जे भाजपचे कायम कसंही वागा पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तर त्यांना डावललं जात आहे असं त्यांच्यामध्ये खतखत आहे आणि ते आम्ही फक्त दाखवायचं काम करतोय. कोणत्याही स्वीकृत नगरसेवकांवरून मधला आपण प्रकार पाहिला. त्यानंतर आज पुन्हा एसीबीची टीम आहे ती मंत्रालयात पोहोचलेली आहे. काय वाटतं मंत्रालयामध्ये वारंवार अशा प्रकारच्या टीम येणं, हे संशोधन करणं आणि त्यानंतर आतापर्यंत आलेले सर्व प्रकार कसं बघता या गोष्ट? सरदार गेल्यानंतर जे मागच्या असलेल्या लढवय्या लोकांना कसं धाना धिसपट होतं ते दिसतंय आणि म्हणजे आता कारवाया होताना दिसतंय. या राजकीय शासकीय यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणेचा राजकीय वापर होतोय का, या गोष्टी तुम्हाला जास्त कळत असतील आमच्यापेक्षा. परंतु मंत्रालयात अशा प्रकारचा ट्रॅप एखादा जर लागतोय तर मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांना या संदर्भातली माहिती असू शकते का आणि या संदर्भातल्या गोष्टी याच्या गृह खातं जर मुख्यमंत्र्यांकडेच आहे तर कुठल्याही कारवाया कुठलाही पहिला त्यांना सांगितलं नक्की जातं अशी मला माहिती आहे. मी कधी त्या गृह खातं त्यांच्याशी आमचं कधीच फार कामाचं आलं नाही, पण त्यांना माहिती असतं असं प्रजेला आणि आमच्या सगळ्या राजकीय 1, 2, 3 नंबर फळीला वाटतं. आता बाजूकडून आरोप होत आहेत की ज्या प्रकारे राज्यसभेवरती ज्या व्यक्ती जाणार आहेत त्या संदर्भातल्या संजय राऊत हे जाणीवपूर्वक आहेत त्या ठिकाणी भाष्य करतात आणि त्या ठिकाणी मग प्रियंका चतुर्वेदी असेल यांचा नंबर लागू नये म्हणून ते वारंवार वक्तव्य करतात. नाही ही भांडणं कोणतरी लावतंय, हे अतिशय चुकीचं आहे. संजय राऊत कायम जे आमचे नेते एक संपादक आहेत ते नेहमीच एक वेगळ्या याने बोलतात. याचा अर्थ तिथे भांडणच लागणार आहे प्रियांकावर असं मला वाटतं. आत्ता बोलणं तुम्ही विचारणं हे नको. भाजपकडून बोललं जातंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला विधान परिषदेत देखील शिरवाडकर यांनी सांगितले की मराठी शाळा ज्या आहेत त्या प्रामुख्याने आम्ही कशा प्रकारे अजून सुधारतील आणि वाढतील याकडे लक्ष देऊ आणि त्यांनी सांगितलं की अजून आता कमी होणार नाही मराठी शाळेत. चांगलं आहे, स्वागत. ओरिजिनल भाजपाच्या त्या म्हणतात ना का हे त्यामुळे जे मराठीसाठी जे मुंबईकरांसाठी निश्चित चांगलं आहे ते आदित्यानी किंवा उद्धवजींनी कायम सांगितलं की तो मुद्दा म्हणून नक्कीच विरोध नसणार आहे. शाळा टिकल्या पाहिजे, पट वाढला पाहिजे. 5 मीडियम आणल्यामुळे महापालिकेच्या वास्तूमध्ये आम्ही कुठे वेगळ्या शाळा केल्या का, तरी आम्ही आदित्याने जे आमच्या वेगवेगळ्या CBSE पासूनच्या अगदी सगळे बोर्ड आणले मध्यमवर्गीय स्लम मधल्या मुलांसाठी, आम्ही त्याच वास्तूत शिकवतोय. त्यामुळे वास्तू बाधित न होणं, वास्तूपासून दूर न करणं आणि पट वाढवणं हा पण आमचाही अजेंडा आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. आपण आता म्हणलं की ओरिजिनल भाजप